नमस्कार. एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मावळ वार्ता फाउंडेशन लोणावळा यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. गेली 25 वर्ष मावळ वार्ता फाउंडेशन लोणावळा शहरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवित आहेत. लोणावळ्यातील अतिवृष्टीमुळे लोणावळ्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आम्ही लोणावळेकर मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून 1000 कुटुंबांना 23 जीवनावश्यक वस्तू व जिन्नसांच्या किटचे वाटप केले. तसेच यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस सत्यनारायण मंदिर कमिटी यांच्या सहकार्याने सर्व शाळातील सर्व विद्यार्थ्यांना 1 लाख वह्यांचे वाटप करण्यात आले. गेली 25 वर्ष लोणावळ्यातील सर्व राजकीय पक्ष, लोणावळा शहर पत्रकार संघ, स्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स, स्पेस लिंक केबल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी लोकोत्सवाचे आयोजन करीत असते. या वर्षाच्या दहीहंडी उत्सव नियोजनासंदर्भात येथील हॉटेल मुंबई मसाला येथे नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी किरण गायकवाड, ज्ञानेश्वर येवले, नवीन भुरट, नासिर वैशेख, संजय अडसुळे, बाळासाहेब फाटक, मंगेश अग्रवाल, संदीप वर्तक, भरत तिके, आशिष बुटाला, हेमंत मुळे, बापू तारे, जितेंद्र कल्याणजी, बाबूभाई शेख आणि गिरीश पारेख, मनीषा भंबोरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर पाहूया कशी असणार आहे रौप्य महोत्सवी वर्षाची दहीहंडी याविषयीचा वृत्तांत. आमंत्रित केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचं मी फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षापासून आपण लोणावळा शहरामध्ये दहीहंडी लोकोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आणि हे साजरा करत असताना मावळ वार्ता फाउंडेशन, सर्व पत्रकार संघ आणि सर्व राजकीय पक्ष अशी सगळ्यांची मिळून आणि विशेष म्हणजे स्पेस लिंकचा पण त्याच्यामध्ये सहभाग असतो. यांच्या सगळ्यांचे मिळून आपण हा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि लोणावळा शहरामध्ये आपली पहिली मानाची दहीहंडी आहे असं आपण म्हणजे अनेक वर्षापासून करत असल्यामुळं आपलीच पहिली दहीहंडी आहे इथं. आणि या येणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या बाबतीत माहिती देण्यासाठी आज आपण सर्व पत्रकारांना आमंत्रित केलं आहे. फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. सर्व पत्रकार बांधवांचं आणि ताईंचं या सर्वांचं आम्ही स्वागत करतो मावळ वार्ता फाउंडेशन. तुम्हाला आम्हाला सर्वांना या गोष्टीचं ज्ञान आहे. तसं बघायला तर सुरुवातीची जी दहीहंडी आपली होती सर्व पत्रकार संघ, सर्व राजकीय पक्ष आणि मावळ वार्ता फाउंडेशन अशी सुरुवात आहे. आमचे मित्र बिजू अडसुळे यांनी ती त्याचा पाया रचला होता. तेव्हापासून त्यांनी जी प्रथा ठेवलेली आहे ते नाव काय आम्ही बदललं नाही. त्यामध्ये आम्ही एक स्पेस लिंक जो ॲड असतो, स्पेस लिंक आमच्याबरोबर असतो आणि स्वामी समर्थ प्रमोटर्स डेव्हलपर जी आमची असते ती याच्यात असते. आता तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे आता दरवर्षी किती संधी येतात आणि एक लोकोत्सव म्हणून आपल्या इथं साजरा होतो. तर यावर्षी 25 वर्ष असल्यामुळं आम्ही थोडा बदल केला आहे दहीहंडीमध्ये. म्हणजे जे बक्षीस नेहमी जे स्थानिक संघाला जे असायचे 51,000 रुपये ते आम्ही यावेळेस फक्त ह्या वर्षापुरतंच ते 75,000 रुपये केले आणि पुढच्या वर्षापासून परत ते 51,000 आहे. आणि यावर्षी आम्ही नवीन सिस्टम केली. म्हणजे स्थानिक संघ असतात तो 5 थर लावून त्याला आम्ही सलामीचे 5,000 देणार, तो 7 थर लावून त्याला 6,000 देणार, तो 7 थर सलामीचे लावून त्याला आम्ही 7,000 रुपये देणार. पण फक्त हे स्थानिक संघांसाठी वापरणार हा विषय. मुंबईवाल्यांना तर नेहमी आपण देतो 5,000 रुपये, ते 5,000 त्यांचे कायम नाही. आणि हे केल्यानंतर अजून एक नियमात बदल केला. आता बऱ्याच वर्षी आपण बघतो का पहिले 3-4 थर आपली मुलं लावायची, 5 थर. आता आपली मुलं 7 ते 8 थरापर्यंत आपले संघ गेले. त्यामुळे चांगली म्हणतो आपण प्रगतीचे सराव आणि 2 महिन्याआधी आपल्या सर्व स्थानिक संघांचा सराव चालू होतो. जसा सर तिकडं सराव चालू होतो तर आमचा 3 महिन्यापासून हा सराव चालू. नियोजन कसं करायचं, आमचे जे देणगीदार असतात त्यांना परत जाऊन भेटायचं, तर त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं, कुणी खाऊ वाटप करतो, कुणी पैशाचं स्वरूप देतो, कुणी कमानीच्या स्वरूपात आम्हाला देतो. आणि हा लोकोत्सव का होतो माहिती का? कारण की शहरातला छोटा व्यक्ती असेल ना तो याच्यात हातभार लावतो आणि मोठा व्यक्ती हातभार लावतो. असं सर्व मिळून हा आपला कार्यक्रम होतो. त्यामुळं आपण म्हणून नाव नाही पण आम्ही तर देतो. म्हणजे आम्ही जाहीर केलं तर आम्ही कुठंच कमी करत नाही. वेळ आली तर तुम्ही बघितले का आम्ही एक बक्षीस थोडा वाद झाला तर आम्ही 2 दहीहंडी या जागेवर निघले.
म्हणजे आम्ही पहिल्यांदा विचार नाही करत. आमचा विचार काय आहे का मुलांनी आनंद घ्यायला पाहिजे आणि एक लोक उत्सव साजरा होतो. त्या लोक उत्सवामध्ये मुलं तुम्ही बघितलं अजून स्वामींच्या वेगवेगळ्या गेले 25 वर्ष कुठलाच आपल्या उत्सवाला काम करू लागला नाही आणि आपण सर्व मिळून असतो. सगळे जबाबदार लोक असतात. आता आपण 2 वर्षाबद्दल तुम्ही बघितलं का आपण शिवदुर्गची जी टीम आहे त्यांच्या टीमला आपण बोलवतो आणि जो मुलगा आणि तो मुलगा जो वर जातो तो 10, 12, 13 वर्षाचा असतो तर त्याची सेफ्टी बंद बी गरजेचं असतं. म्हणून आपण काय केलं आता तो रोप शाला लावतो म्हणजे उद्या ते खालचे पडले तरी रोप वरतो जातो. आमचा जो रोहन मर्दरी आता संगीतला मुलगा तो जो उमरे आणि सुनील बाबा ऐकणारे आवडत सर हे नेहमी आपल्याला तरी सहकार्य करतात. त्यामुळे ती सेफ्टी आपण कधी पण सेफ्टी महत्त्वाची समजतो. तुमची सेफ्टी होतं सगळे आपले संघ किती येतात कुठं आपल्या मुंबईचे गेल्या वर्षी आपण मुंबईचे संघ आले होते ते संख्या 41 होती आणि आमच्या हे येणाऱ्या संघाला आपण मानधन म्हणून दरवर्षी 5,000 रुपये प्रत्येक संघाला देतो. तसंच आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस लोणारचे एकूण फक्त 3 किंवा 4 संघ याच्यात सहभागी होते. पण आज लोण्यात सहभागी होणाऱ्या संख्या ही 8वरती गेली आणि मुलांचा एवढा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो की दरवर्षी संघ वाढता येते. तसंच आपण 8 संघाव्यतिरिक्त स्थानिक ढोललेजींचे असतात त्या 2 पथकांनाही आपण आमंत्रित करतो. त्यांनाही मानधन देतो. ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांनाही आपण आमंत्रित करतो. तेही आपल्याला सन्मान देऊन घेतात आपल्या काय. अशा प्रकारे आपल्या उत्सव हा लोणाळ्यातल्या लोकांसाठी जो सुरू केला त्याचा खूप मोठा फायदा आपल्या लोणाळ्याकरांना तरुण मुलांना होतो. आता तुम्ही कसा करायचा एवढा खर्च तुम्ही का करता. पण हा खर्च काय आपण करतो तर खर्चामध्ये एकदम शहराची मोनोपॉली झाली विचार. म्हणजे आज आता आम्ही सगळे पैसे जमा करतात तर काही पैसे कुठेकडे जातात. कुठेकडे काही लोक काम करतात त्यांच्या खाली जे लेबर असतात त्यांना ते पैसे जातात. साऊंड सिस्टमवाल्यांना ते इलेक्ट्रिक सिस्टमवाल्याकडे जातात. पण आपण पुरी भाजी बनवतो पुरी भाज्याला त्याच्याकडे काही लोक कामं लागतात. म्हणजे मार्केटमध्ये ना होडी होती म्हणजे 8 महिन्यापर्यंत ट्रॉफीवाले असतात सर्टिफिकेटवाले असतात. म्हणून आपल्या मुळे तर नेहमी पाटीलवाल्याचा आपला ट्रॉफी आणि टी शर्ट ते स्पॉन्सर करतात. म्हणजे आपला जो पैसा जमतो ना तो पैसा सगळीकडे फिरतो. ते लाडू देतात ते प्रत्येक संघाला आपण तो 1-1 किलोचा लाडूचा आपण देतो. परत नितीन शेठ अगरवालचा आपलं चहा आणि बिस्किटची सोय असते जेवणाची पण सोय असते. म्हणजे बाहेरून माणसं आली बाहेरून संघ आले तर कोणीही खाली न जेवता न खाता तिथं प्रत्येक पान चहा बिस्किटची पण आपण सोय केलेली असते. आता सत्यनारायण कमिटी करते ना चहा बिस्किट समोर आता जेवढे येईल तेवढ्या लोकांना चहा आणि ते 2 वर्षापासून आता त्यांनी पुलावची बी व्यवस्था केलेली. तसं आपल्या मुलांची तर प्रॅक्टिस विषय बहुत चालूच आहे. म्हणजे अजून त्यांना उत्साही आणि स्थानिक संघाला आम्ही नेहमी प्रेफरन्स देतो. म्हणून स्वामी धर्माचं प्रमोटर डेव्हलपमेंट आम्ही स्थानिक संघाला करतो. आता 25 वर्ष आहे तर तो 25 वर्षाचा मान बी मिळाला पाहिजे ना म्हणून आम्ही 25,000 रुपये 25 वर्षी वाढवले. पुन्हा एकदा सांगतो फक्त याच वर्षापर्यंत आहे परत कारण की जवळजवळ 25 वर्ष देतो आहे त्यात 1 रुपये कमी घेण्यात 2-3 वेळा आम्हाला डबल पैसे बी द्यायला. हॅपी बर्थडे. सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानतो. पूर्ण लोणावळा शहराचं सहकार्य आहे. परंतु आज आमच्यामध्ये आपल्या लोणावळ्याचे इंडस्ट्री पवार साहेब यांनी सुद्धा माळवार्ता फाउंडेशनमध्ये आता माळवार्ता फाउंडेशन गेली 20 वर्षाचं काम पाहून आपल्याबरोबर त्यांनी यायचं कबूल केलेलं आहे. तर आम्ही थोडासा सन्मान त्यांचा इथं करू इच्छितो. संदीप भावना विनंती आहे आज आमच्या छोट्या इंडस्ट्रीला एक मोठ्या इंडस्ट्रीचा संदीप भाऊ हे आज इंडस्ट्रीचे आहे. गेल्या वर्षी पहिला आपण जे पूरग्रस्त आला त्यावेळेस सगळ्यात मोलाचं सर्वे आपल्याला इंडस्ट्रियल इस्टेटचं झालेलं आहे. आणि आपलं कार्य बघून आणि त्यांचा स्वभाव त्यांचं नेचर बघून त्यांचा हेल्पिंग हँड बघून आम्ही सर्वांनी असं झालं का एकमताने निर्णय घेतला का संदीप भाऊला आपल्यामध्ये एक परिवारचं सदस्य म्हणून त्यांना घ्यायचे. आम्ही त्यांनी समोर त्यांना घेतला आम्ही येऊ म्हणून पत्रकार प्रतिनिधी आम्ही जाहीर करतो. आमच्या महाराष्ट्र फाउंडेशनचे नवीन सदस्य संदीप भाऊ कोराड यांचा आम्ही सगळे टाळ्या वाजवतो. फाउंडेशन मुळातली जुनी संस्था आहे ती समाज उपयोगी कार्यक्रम करत असते
आणि योगायोगाने मला त्याची संधी दिली अध्यक्ष साहेबांनी आणि सर्व सभासदांनी, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. आणि दिलेली कुठली जिम्मेदारी सभासद म्हणून मी ताकदीने आणि पूर्ण इमानदारीने करेल एवढं सांगतो. धन्यवाद. शुभेच्छा देतो. आणि सगळे पत्रकार संघ या पत्रकार परिषदेला आले याच्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.